राजकारणात विश्वासघात हा नवा नाही, पण काही वेळा तो इतका शांतपणे, इतका नियोजाने घडतो की ज्यांना झटका बसतो त्यांना कळतच नाही की हल्ला कुठून झाला. सोलापूर एकेकाळी राष्ट्रवादीचं गड मानलं जाणारं शहर, पण आज तिथे एक वादळ उठले. भाजपचा मास्टर स्ट्रोक आणि शरद पवार गटाला बसलेला मोठा धक्का. ही कथा आहे सोलापूरच्या राजकीय रणभूमीची, जिथे एकेकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वर्चस्व होतं. पण आता त्याच गडात भाजपने असा डाव टाकला की संपूर्ण समीकरणच उलटलं. आणि या सगळ्याच्या मध्यभागी आहेत दिवंगत महेश कोटे यांचा मुलगा प्रथमेश कोटे. पण ही फक्त एका पक्ष प्रवेशाची बातमी नाही, ही आहे सत्तेच्या खेळातील एक बुद्धिबळाची चाल, जी महाराष्ट्राच्या पुढच्या निवडणुकीचं चित्र बदलू शकते. नमस्कार, मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. सोलापूर शिक्षण, संस्कृती, कामगार, चळवळ आणि राजकारण या सगळ्याचं मिश्रण असलेलं शहर. इथं राष्ट्रवादीचं अस्तित्व अनेक वर्षांपासून मजबूत होतं. महेश कोटे एक लोकप्रिय नेता, ज्यांनी शरद पवारांच्या विचारावर विश्वास ठेवला. लोकसभा नाही, विधानसभा नाही, पण नगरसेवक म्हणून लोकांमध्ये त्यांनी आपली ओळख निर्माण केली. पण काळ बदलला आणि पवारांच्या पक्षात फूट पडली. एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे शरद पवार. लोक गोंधळले, कोणता खरा राष्ट्रवादी? आणि याच गोंधळात सोलापुरात सुरू झाली भाजपची रणनीती. 2025च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या. भाजप महाराष्ट्रात आपला पाया आणखी मजबूत करण्याचा तयारीत होता. सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला एक गुप्त प्लॅन, ऑपरेशन विस्तार. या ऑपरेशनचा उद्देश होता राष्ट्रवादी शरद पवार गटाला कमजोर करणं आणि स्थानिक स्तरावर प्रभावशाली नेत्यांना आपल्या बाजूला खेचणं. आणि मग सुरू झालं गुप्त संपर्काचं सत्र. फोन, गप्पा, भेटीगाठी सगळं शांतपणे चालू होतं. पण बाहेरून कोणालाच काहीच अंदाज नव्हता. राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये मात्र वातावरण बदलू लागलं होतं. नेत्यांमध्ये मतभेद, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम. प्रथमेश कोटे आणि काही जुने नगरसेवक नाराज होते. त्यांना वाटत होतं की पक्षात त्यांच्या मताला आता किंमत राहिली नाही. एकीकडे सत्तेचं आकर्षण आणि दुसरीकडे शरद पवारांविषयी निष्ठा. पण राजकारणात निष्ठा टिकवणं सोपं नसतं. या नाराजीचा फायदा घेतला भाजपने. रवींद्र चव्हाण आणि जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील कार्यकर्त्यांशी गुप्त भेट घेतली. आमच्यासोबत या, आम्ही सगळ्यांना सन्मान देऊ, असा संदेश पाठवला गेला. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत कोटे गटातील प्रमुख नगरसेवक उपस्थित होते. भाजपकडून ठोस ऑफर देण्यात आली. महापालिका निवडणुकीत तुमच्या गटाला थेट तिकीट, महत्वाची पदं आणि थेट दिल्लीपर्यंतचा संपर्क. आणि तिथेच झाला निर्णय. शांतपणे, कोणालाही न सांगता कोठे गटाने भाजपमध्ये प्रवेश करायचं ठरवलं. 2 नोव्हेंबर 2025 मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. प्रथमेश कोठे, विनायक कोंड्याल, कुमुद अंकाराम, विठ्ठल कोटा आणि शशिकांत कैंची या 5ही माजी नगरसेवकांनी शरद पवार गटाचा निरोप घेत भाजपचा झेंडा हाती घेतला. ते दृश्य पाहून राष्ट्रवादी कार्यकर्ते थक्क झाले. काहींनी विचारलं, हे काय झालं अचानक? तर काही म्हणाले, हा फक्त सुरुवात आहे. या प्रवेशानंतर सोलापुरात राजकीय भूकंप झाला. भाजपचे कार्यकर्ते उत्साहित, राष्ट्रवादी गट गोंधळलेला. भाजपकडून हे सांगण्यात आलं, आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत, पक्षासाठी नव्हे, तर शहरासाठी काम करणार आहोत. पण लोकांच्या मनात मात्र प्रश्न होता, हा विकासाचा प्रश्न आहे की सत्तेचा? भाजपमध्ये प्रवेशानंतर लगेचच सुरू झाला एक नवा तणाव. जुने विरुद्ध नवे. जुने भाजप कार्यकर्ते म्हणत होते, हे नवे आलेले लोक निवडणुकीच्या वेळी आले आहेत, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? तर नवे नेते म्हणत होते, आम्ही मेहनत करायला आलोय, सन्मानाने राहायला आलोय. हा संघर्ष अजून सुरूच आहे. आणि याच संघर्षातून उभं राहणारं पुढचं पान भाजपचा सोलापूरमधील अंतिम प्लॅन उघड करणारं ठरणार आहे. एका शहरात झालेल्या या राजकीय बदलानं महाराष्ट्राचं भविष्य बदलणार आहे का? भाजपने टाकलेला हा मास्टर स्ट्रोक शरद पवार गटासाठी शेवटचा वार ठरेल का, की अजूनही या खेळात बाकी आहे? प्रत्येक मास्टर स्ट्रोक नंतर येतो एक पलटवार. भाजपने सोलापूरमध्ये खेळलेली चाल सगळ्यांना थक्क करून गेली. पण आता शरद पवार गट शांत बसला नाही. मंचावरच्या भाषणांपासून ते गुप्त मीटिंग पर्यंत सगळं तापायला लागलं. पण ही फक्त सुरुवात होती. आता सुरू झाली खरी लढाई, प्रतिष्ठेची, अस्तित्वाची आणि बदला घेण्याची. मुंबईत शरद पवार गटाच्या मुख्य कार्यालयात एक आपत्कालीन बैठक बोलवली गेली. नेत्यांचे फोन एकामागून एक वाजत होते. सोलापूरच्या नेत्यांचा डिफेक्शन हा चर्चेचा केंद्रबिंदू होता. हे सगळं आम्हाला आधी सांगितलं असतं तर काहीतरी करू शकलो असतो. भाजपने खूप आधीपासून संपर्क केला होता, पण कोणी ओळखलंच नाही. त्या बैठकीत एकच गोष्ट ठरली, आता सोलापूरला जाऊन थेट लोकांशी संवाद साधायचा, पक्षाची ताकद दाखवायची. मग सुरू झाली शरद पवार गटाची सोलापूरकडे मोर्चा बांधणी. सोलापूर शहरात आता दोन्ही पक्षांचे पोस्टर्स एकमेकांवर झाकले जाऊ लागले. एका बाजूला भाजपचा विकासाचा डाव, तर दुसरीकडे पवार गटाची निष्ठेची लढाई.
शरद पवार गटाचे प्रादेशिक नेते मंचावर म्हणत होते, जे गेले ते गेले, पण आम्ही सोलापुरात पुन्हा संघटन उभं करू. पवारांचा विचार अजून जिवंत आहे. मात्र भाजपकडून प्रत्युत्तर आलं, विकासाला निष्ठेपेक्षा जास्त महत्व आहे आणि जनता आता काम बघते, नावे नाही. सोलापुरात आता राजकारण नाही तर एक युद्ध उभं राहिलं होतं, ज्याचं रणांगण होती महानगरपालिका. भाजपने कोठे गटाला सामावून घेतलं, पण आता प्रश्न होता, या नव्या नेत्यांना किती महत्व मिळणार? जुन्या कार्यकर्ता म्हणाला, आम्ही 10 वर्ष मेहनत घेतली, आता हे नवे लोक थेट वर बसणार का? आम्ही मतदार आणतो, लोक आमच्यावर विश्वास ठेवतात, आम्ही लायक आहोत इथं उभं राहायला. हा अंतर्गत संघर्ष वाढत चालला होता. त्याचवेळी पवार गटाने आपल्या शिल्लक नगरसेवकांना एकत्र राहा असा आदेश दिला. राजकारणात कधी कधी शत्रूवर हल्ला करण्यापेक्षा त्याला आतून कमजोर करणं जास्त प्रभावी ठरतं आणि पवार गट आता हाच खेळ खेळणार होता. पवार गटाने ठरवलं, भाजपमध्ये गेलेल्यांपैकी काहींना परत ओढायचं. त्यासाठी वापरलं गेलं संबंध, भावना आणि मतदारांची नाळ. कोठे गटातले काही कार्यकर्ते पुन्हा संपर्कात आले. आम्ही चूक केली का असा प्रश्न त्यांच्या मनात होता. शरद पवार स्वतः सोलापुरात येणार असल्याची बातमी पसरली आणि शहरात पुन्हा एकदा पवारांची लाट दिसू लागली. त्या सभेत पवारांनी एकच ओळ बोलली, ज्यांनी साथ सोडली ते विचार सोडू शकत नाही. आणि या एका वाक्यानं पुन्हा सगळं तापलं. महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाली. सोलापुरात प्रत्येक गल्लीमध्ये राजकीय पोस्टर्स, वादविवाद, अफवा सगळं उखळायला लागलं. भाजपने नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र प्रचार योजना तयार केली. कोठे गटाला त्यांच्या वॉर्डातच मजबूत प्रचाराची जबाबदारी दिली गेली. पण राष्ट्रवादी शरद पवार गटानेही आपला गुप्त डाव खेळला. काही अपेक्षित ठिकाणी त्यांनी स्वतःच्या उमेदवारांऐवजी बंडखोर उभे केले. या बंडखोरांनी भाजपच्या मतात फूट पाडली आणि अचानक निवडणूक सस्पेन्सनं भरली. 10 जानेवारी 2026 मतमोजणी सुरू झाली. सकाळपासून भाजप आघाडीवर होता, पण दुपारी समीकरण बदललं. ज्या वॉर्डमध्ये कोठे गट लढत होता तिथं अनपेक्षित निकाल लागले. काही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार थोड्याशा मतांनी जिंकले. सोलापुरात भाजपला अपेक्षित बहुमत मिळालं नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाने काही महत्वाच्या जागा परत मिळवल्या. भाजपसाठी हा धक्का होता, पण ते पूर्ण पराभव नव्हता, कारण शहरात सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आकडे अजूनही त्यांच्या जवळ होते. मात्र कोठे गटातील काही उमेदवारांच्या पराभवानं भाजपच्या अंतर्गत वादांना पुन्हा उधाण आलं. भाजपच्या नेतृत्वानं तात्काळ निर्णय घेतला, आता फूट थांबवायची. जिंकलेले सगळे नेते एकत्र आणायचे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटानं या छोट्या विजयाचा मोठा राजकीय फायदा घेतला. माध्यमांमध्ये बातम्या झळकल्या, सोलापुरात पवार गटाने दिला भाजपला धक्का. भाजपचा मास्टर स्ट्रोक आता पलटवारात बदलला होता. काही महिन्यांनी सोलापुरात पुन्हा एक राजकीय घटना घडली. कोठे गटातील एक प्रमुख सदस्य ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यांनी पुन्हा शरद पवार गटाशी हात मिळवला. कारण सांगितलं गेलं, आमचं मन अजूनही त्या विचारात आहे. हा प्रसंग दाखवून देतो की राजकारणात स्थायी मित्र किंवा शत्रू नसतात. इथे सगळं आहे परिस्थितीनुसार बदलणार समीकरण. सोलापूरच्या या घटनेतून महाराष्ट्राला एक धडा मिळाला. राजकारण हे बुद्धिबळ आहे. कधी राजा चालतो, कधी प्यादा, पण शेवटी जिंकतो तो जो शांत राहून खेळतो. भाजपचा मास्टर स्ट्रोक आणि राष्ट्रवादीचा पलटवार दोघांनीही सोलापूरचं राजकारण कायमचं बदलून टाकलं. आणि म्हणूनच ही कथा संपली असली तरी पुढचा अध्याय अजून बाकी आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.